Good afternoon to all of you. कालचा लास्ट पॉइंट काय पाहिजे? काल कुठपर्यंत पाहिलं होतं आपण? कालचा पूर्ण पॉइंट झाला होता ना ते. स्क्रॉडिंगर इक्वेशन नाही सुरू केलं होतं तुमचं. काल काय झालं होतं? What we have seen that is the हायड्रोजन ॲटमचा मॉडेल पाहत होतो आपण, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल है ना. क्वांटम मेकॅनिक्स पण सांगितलं होतं तुम्हाला. सिग्निफिकन्स पण झाला होता. हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलचे सिग्निफिकन्स पाहिले होते आपण मागचे है ना. हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल सिग्निफिकन्स मध्ये काय म्हटलं होतं त्यानं? जर छोटा पार्टिकल असेल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक आणि दोन प्रकारचे असतात, एक मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक. जर मायक्रोस्कोपिक असेल तर काय असतो, त्याची आपल्याला पोझिशन आणि व्हेलॉसिटी काय असते, impossible to determine position and velocity, that is dv and dx. We cannot determine the position and velocity, right? But for the macroscopic object we can determine the position and velocity. Okay, हे सिग्निफिकन्स मध्ये पाहिलं होतं आपण. आणि हायझेनबर्गचा प्रिन्सिपल सिग्निफिकंट कोणाला होता? इलेक्ट्रॉन. मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टला इट वॉज सिग्निफिकंट, and for macroscopic object it was not, because the value 10 to the power of किती आली होती? -28. आणि इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आली होती? 10 to the power of -4. म्हणजे त्यांची अनसर्टेनिटी काय होती इलेक्ट्रॉनची? जास्त होती. आणि मॅक्रोस्कोपिकची म्हणजे मिलीग्राम मध्ये आपण घेतला होता, त्याला पदार्थ मिलीग्राम मध्ये घेतला. इलेक्ट्रॉन तर खूप कमी असतो, 10 to the power of -31 असतो इलेक्ट्रॉनचा मास. -31 आपण -6 पर्यंतच पाहिला होता. 10 to the power of -31 मध्ये आपण जर पाहिला तर त्याची काय आली होती अनसर्टेनिटी इलेक्ट्रॉनची? जास्त आली होती. किती आली होती? 10 to the power of -4. अनसर्टेनिटी म्हणजे काय? dv into dx. पोझिशन आणि कशामध्ये? मोमेंटम मध्ये है ना. हे झालं होतं पॉइंट. आता आपण पाहू क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. ओके, हायड्रोजन ॲटम साठी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल म्हणून आहे. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल for what? हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम साठी स्पेशल आहे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. ओके, व्हेरी क्लिअर. हां, फाईन, थँक्यू. आता पहा क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ कोणाचा? फॉर हायड्रोजन ॲटमचा. ओके, नाव लक्ष द्या इकडे. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ कोणाचा? हायड्रोजन ॲटमचा. तर बघा कसं आहे, हायड्रोजन ॲटम आहे राईट. याचा काय पाहिलो आपण आता? क्वांटम मेकॅनिक्स एक ब्रँच आहे. काल बोललो होतो तुम्हाला थोडक्यात. क्वांटम काय असतं? क्वांटम म्हणजे एनर्जी असते, तुम्हाला माहिती आहे. क्वांटम एनर्जी असते. स्मॉल एनर्जी इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण? क्वांटम. सो व्हॉट इज क्वांटम मेकॅनिक्स? इट इज अ branch of science that deals with the study of motion of macroscopic objects. Motion of macroscopic objects चा स्टडी करते क्वांटम मेकॅनिक्स. It is a theoretical science that deals with the study of motion of microscopic objects. इथं आवाज येतो सर्वांना? मोशन ऑफ कोणाचं? मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. मायक्रोस्कोपिक बारीक बारीक ऑब्जेक्ट, सूक्ष्म ऑब्जेक्ट्स, आणि त्यांचं ऑब्झर्वेबल. आणि यांचं ऑब्झर्वेबल देअर ऑब्झर्वेबल व्हॉट? ड्युअल नेचर. तेच पॉइंट परत येणार आहे आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. ऑब्झर्वेबल ड्युअल नेचर ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा ड्युअल नेचर कोणता असतो? पार्टिकल अँड वेव्ह. पार्टिकल अँड वेव्ह हे परत येणार, जे की बोर्ने नाही सांगितलं होतं. पार्टिकल आणि वेव्ह बोर्ने सांगितलं होतं का? नाही सांगितलं होतं. सो मोशन ऑफ मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टची मोशन सांगते आणि त्याचा ड्युअल नेचर, तो पार्टिकल म्हणून पण ऍक्ट होतो आणि वेव्ह म्हणून पण ऍक्ट होतो. कोण? ऑब्जेक्ट, मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. ओके, द ऑब्झर्वेबल ड्युअल नेचर ऑफ what? Particle and wave nature of macroscopic object. So this is called as quantum mechanics.
This branch is thus it is called as what? Quantum mechanics. This is the branch. Now, this quantum mechanics was put forth by the two scientists individually, Heisenberg, Werner Heisenberg. कोण काढलं होतं? वर्नर हायझनबर्ग. हे आपण नाव पहिले पाहिलं होतं. आणि आणखीन एक आहे एरविन एरविन स्क्रॉडिंजर. स्क्रॉडिंजर या दोन शास्त्रज्ञांनी इंडिपेंडेंटली वेगवेगळे आपलं आपलं स्वतंत्र the two scientists independently the quantum mechanics हा मॉडेल काढला. क्वांटम मेकॅनिक्स ही ब्रँच काढली. क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल चालू आहे बघा आपला आता. बोरचा मॉडेल खूप त्याच्यामध्ये फेल्युअर होते. बोरच्या मॉडेलचे खूप ड्रॉबॅक्स होते, खूप फेल्युअर्स होते. ते ओव्हरकम करण्यासाठी, ते दूर करण्यासाठी दोन शास्त्रज्ञ वर्नर हायझनबर्ग आणि एरविन स्क्रॉडिंजर या दोन शास्त्रज्ञांनी इंडिपेंडेंटली क्वांटम मेकॅनिक्स हा ब्रँच काढला. याबद्दल स्क्रॉडिंजर यांना नोबेल प्राइज वोन जिंकले आणि नोबेल प्राइज जिंकले स्क्रॉडिंजर यांनी क्वांटम मेकॅनिक्स काढण्यासाठी. So the motion of microscopic objects and the observable dual nature of particle and काय असेल wave. The observable dual nature that is particle and wave. Definition कळाली सगळ्यांना क्वांटम मेकॅनिक्स. तर पुढे जातो. डेफिनेशन समजली? ओके. डेफिनेशन समजली? आता पाहूत आपण. यस, आता काय पाहू? क्वांटम मेकॅनिक्स जे आहे ते हायड्रोजन ॲटमचा मॉडेल पहिलं परत यांनी कोणता हायड्रोजन ॲटमचाच मॉडेल बनवला क्वांटम मेकॅनिक्स. तर त्या क्वांटम मेकॅनिक्स साठी स्क्रॉडिंगर इक्वेशन आणि हायड्रोजन ॲटम. स्क्रॉडिंगरचा इक्वेशन काय होतं ते पाहू आपण. स्क्रॉडिंगरचा इक्वेशन काय? स्क्रॉडिंगर व्हॉट? स्क्रॉडिंगर इक्वेशन. स्क्रॉडिंगर यांनी काय केले की असे सिस्टीम the system like atom or molecule याला सिस्टीम म्हणूया आपण. काही सिस्टीम असे असतात ॲटम व मॉलिक्यूल which do not change energy, ज्यांची एनर्जी चेंज होत नाही. do not change the energy. ॲटम व मॉलिक्यूल यांची एनर्जी चेंज होते का? होत नाही. The system which that is the atoms or molecule which do not change energy, अशा सिस्टीमला स्क्रॉडिंगर यांनी इक्वेशन काढलं. ओके. कोणत्या सिस्टीमची? ज्या सिस्टीमची एनर्जी चेंज होत नाही. आणि तो इक्वेशन होता स्क्रॉडिंगरचा इक्वेशन. दॅट इज द E psi H psi is equal to E psi. H psi is equal to काय होता? E psi. H वर एक काय असेल? कॅप असते. H वर काय आहे? कॅप. So it is called as H is called as Hamiltonian operator. It is called as Hamiltonian operator. Hamiltonian म्हणजे काय? Mathematical operator आहे. Hamiltonian operator is a mathematical operator. H psi is equal to काय? E psi. E म्हणजे काय? Total energy. E म्हणजे काय? टोटल एनर्जी. आणि साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन. याला साय वाचायचं. याला काय वाचायचं? साय. पी सायलेंट असते याचं. पी साय. पी सायलेंट आहे साय. काय वाचावं? साय. साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन. साय म्हणजे काय असतो? वेव्ह फंक्शन. E psi is equal to काय? फॉर्म्युला बोलता येते? E psi is equal to H psi is equal to H psi is equal to what? E psi. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. H psi is equal to काय? E psi. This is the formula for Schrödinger equation for the system which do not change energy. जे एनर्जी चेंज करत नाही त्यासाठी स्क्रॉडिंगरचा इक्वेशन आहे. हा इक्वेशन आहे एरविन स्क्रॉडिंगर यांनी काढलं. H psi is equal to काय? E psi. इथे E म्हणजे काय सांगा? व्हॉट इज E? E म्हणजे काय असते? एनर्जी. E म्हणजे एनर्जी. H म्हणजे हॅमिल्टोनियन ऑपरेटर. H म्हणजे हॅमिल्टोनियन ऑपरेटर. साय म्हणजे काय असते? वेव्ह फंक्शन. E म्हणजे टोटल एनर्जी. ठीक आहे. साय म्हणजे वेव्ह फंक्शन. साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन. ठीक आहे.
like काय असते psi. Psi means the wave function. Okay, and this Hamiltonian operator Schrödinger ने असं construct केलं. The Schrödinger equation in that this hydrogen atom is constructed. Okay, this Hamiltonian operator is constructed. Also H आहे. H operator is constructed by or constructed from the total energy. कशापासून काढलं ते? टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. आपली सिस्टीम आपण घेतली होती, डू नॉट चेंज एनर्जी करायली ती सिस्टीम घेतली होती आपण, आणि त्या टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम पासून. आता टोटल एनर्जी म्हणजे काय असते याच्यामध्ये? टोटल एनर्जी म्हणजे इन विच ऑल काइंड्स ऑफ कायनेटिक एनर्जी, ऑल कायनेटिक एनर्जी, सगळे कायनेटिक एनर्जी ऑफ कोणाची? सब ॲटॉमिक पार्टिकल्स, ऑफ द सब ॲटॉमिक पार्टिकल्स. बघा परत काय म्हणलो मी, हॅमिल्टोनियन ऑपरेटर कन्स्ट्रक्ट कशापासून केलं? हॅमिल्टोनियन ऑपरेटर इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम टोटल एनर्जी पासून. जी काय एनर्जी असेल आपल्या सिस्टीमची, सिस्टीम म्हणजे कोण? आपला इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनच्या त्या सिस्टीमची जी काही एनर्जी असेल त्याच्यापासून हॅमिल्टोनियन ऑपरेटर कन्स्ट्रक्ट झाला. आणि टोटल एनर्जी म्हणजे काय असते? ऑल कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय ते? सगळ्या कायनेटिक एनर्जी आली याच्यामध्ये, ऑल कायनेटिक एनर्जी. आणि ते कोणकोणते ऑल कायनेटिक एनर्जी? दॅट इज द अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल अँड रिपल्सिव्ह पोटेन्शियल. दोन्ही असतील याच्यात, दोन प्रकारचे पोटेन्शियल असतील. एक अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल असेल तर दुसरा कोणता असतो? रिपल्सिव्ह पोटेन्शियल. रिपल्सिव्ह पोटेन्शियल हिसो काय? अट्रॅक्शन कशामध्ये असते? इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस मध्ये असते. त्याला काय म्हणायचं? अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल. त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी बनते. अट्रॅक्शन, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन असतो, आणि त्या अट्रॅक्शन मुळे पोटेन्शियल डिफरन्स होतो, आणि तो अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल मुळे काय होते? कायनेटिक एनर्जी येते. आणि ही कायनेटिक एनर्जी म्हणजे काय येते? टोटल एनर्जी. आणि ह्या टोटल एनर्जी पासून काय बनतो? एच. एच म्हणजे हॅमिल्टोनियन ऑपरेटर. रिपल्सिव्ह पोटेन्शियल इलेक्ट्रॉन मध्ये आणि न्यूक्लियस मध्ये इंडिव्हिज्युअली असते. कसं असते यांच्यामध्ये? इंडिव्हिज्युअली वेगवेगळं असते. इंडिव्हिज्युअली. समजलं इथपर्यंत? एनी डाऊट कोणाला? स्क्रॉडिंजर इक्वेशन समजला? 2 मार्काला येतो स्क्रॉडिंजर इक्वेशन, फक्त बोर्डामध्ये येते याच्यामध्ये. सीईटी नीट मध्ये फॉर्म्युला पाठ ठेवा. एस आय इज इक्वल टू क्या फॉर्म्युला? ई साय. एस आय ई साय. आता आपण स्क्रॉडिंजर इक्वेशनला सोडवू. स्क्रॉडिंजर इक्वेशन कोणाला? हायड्रोजन ॲटमला आपण सॉल्व्ह करू. ओके, स्क्रॉडिंजर इक्वेशन सोल्युशन पाहू त्याचा. Solution of Schrödinger equation. Schrödinger was the scientist who won the Nobel Prize in quantum mechanics. Is the big branch of physics or science, deals with the study of motion of microscopic objects and their observable what? Dual character of object, that is what? Particle as well as wave. So solution of Schrödinger equation and Schrödinger equation चं सोल्युशन पाहू, and हायड्रोजन ॲटम आणि कोणासाठी? हायड्रोजन ॲटम साठी पण पाहू, आणि पुढे अदर एलिमेंट साठी सुद्धा पाहू, दोन्ही. तर पहा, सर्वात आधी काय पाहतो आपण? सोल्युशन ऑफ स्क्रॉडिंगर इक्वेशन. जेव्हा स्क्रॉडिंगर इक्वेशनला सोडवलं आपण तर काय? when Schrödinger equation is solved, when the Schrödinger equation is solved, okay, काय स्क्रॉडिंगर इक्वेशन काय? आता सांगितलं मी काय असतो? एच साय इज इक्वल टू ई साय. पाठच ठेवा. एच साय इज इक्वल टू ई साय. सगळे फॉर्म्युला पाठ ठेवा. डी ब्रॉग्लीचा, हायझेनबर्गचा फॉर्म्युला पाठ ठेवा. dv into dx is equal to or greater than काय असतो? 4h upon 4 pi. डी ब्रॉग्लीचा लॅम्बडा is equal to h by p, है ना? डेल्टा E is equal to h न्यू, है ना? मागचे सगळे फॉर्म्युले. लॅम्बडा न्यू बार is equal to 1 by लॅम्बडा, है ना? हे सगळे फॉर्म्युले. ओके, लक्षात राहू शकते मागचे सगळे फॉर्म्युले.
लिस्ट बनवा त्याची फॉर्म्युल्यांची, हा लिहून काढा सगळे फॉर्म्युले, हा लिहून काढा आणि आताच्या आता इथून अभ्यासाला लागत राहा, पाठ करत राहा, राईट? मग अवघड जात नाही पुढे. नाउ when Schrödinger equation is solved, Schrödinger equation ला सोडवलं, बघा आता मजा येते त्याची. Schrödinger equation ला सोडवलं तर काय होतं, तर इट गिव्स द वेगवेगळे जे एनर्जी लेवल होते ते याच्यामध्ये भेटतात आपल्याला. when Schrödinger equation is solved, it gives the energy levels, आपल्याला एनर्जी लेवल भेटतात याच्यामध्ये. काय भेटतात? एनर्जी लेवल. ते बोरच्या मॉडेलचं काय ऐकू नका, आता इकडे लक्ष द्या. कोणानुसार? क्वांटम स्क्रॉडिंजरचं, स्क्रॉडिंजर यांचं खरं आहे, एक्सेप्टेबल आहे. स्क्रॉडिंजर इक्वेशनचे रिझल्ट जे आहेत ते चांगले आहे. क्वांटम मेकॅनिक्सचे रिझल्ट, क्वांटम मेकॅनिकल चालू आहे आपलं. तर गिव्स द एनर्जी लेवल. आता भेटले आपल्याला एनर्जी लेवल म्हणजे काय? ऑर्बिट्स. सो स्क्रॉडिंजर इक्वेशन सोडवल्यावर आपल्याला काय भेटलं? एनर्जी लेवल करस्पॉन्डिंग टू साय. एनर्जी लेवल कोणाला करस्पॉन्डिंग? करस्पॉन्डिंग टू साय. टोटल एनर्जी भेटली, जी एनर्जी आपण म्हणायला होतो हॅमिल्टोनियन ऑपरेटर पासून. हॅमिल्टोनियन ऑपरेटर कशापासून बनला? टोटल एनर्जी पासून बनला. तर ती एनर्जी लेवल करस्पॉन्डिंग टू कोणाला असते? सायला. साय म्हणजे काय? वेव्ह फंक्शन असतो. साय इज द वेव्ह फंक्शन. आता वेव्ह फंक्शन काय असते ते पण आपण पुढे पाहू. व्हॉट इज वेव्ह फंक्शन? ओके. सो व्हेरी फर्स्ट ऑफ ऑल इट गिव्स द एनर्जी लेवल corresponding to कोणाला? corresponding to what? psi. It gives the energy level corresponding to psi. आता हे दोन्ही आता कोण आणि कोण? These energy levels and psi. Psi is the wave function. The energy level and psi. Psi म्हणजे काय? Wave function. Okay. The energy level and wave functions are the characteristics. हे काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्म आहेत कोणाचे? 3 क्वांटम नंबर. आता इथून क्वांटम पासून आपल्याला क्वांटम नंबर भेटतात. क्वांटम नंबर पासून काय भेटतात? क्वांटम नंबर. सो दिस एनर्जी क्वांटाइज झालेली असते. एनर्जी क्वांटाइज, एनर्जी लेवल म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या एनर्जी लेवल मध्ये वेगवेगळी एनर्जी असते, त्याला म्हणायचं क्वांटाइज्ड एनर्जी. व्हॉट इज क्वांटम? यू नो दॅट स्मॉल अमाउंट ऑफ एनर्जी. So quantized energy level means the energy level in which the energy is small amount of different energy that are called as the quantized energy level. तर हे इथं वापरत सोल्युशन चालू आहे. स्क्रॉडिंगर इक्वेशन आपण सोडवला तर काय भेटलं आपल्याला? गिव्स द एनर्जी लेवल. आपल्याला एनर्जी लेवल भेटले करस्पॉन्डिंग टू कोणाला? सायला. ओके. करस्पॉन्डिंग टू साय. मग हे दोन्ही पण एनर्जी लेवल क्वांटाइज झालेले आणि साय कोण? वेव्ह फंक्शन. दे याच्यापासून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे कोणाचे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 3, ए सेट ऑफ 3 क्वांटम नंबर. एक सेट आहे 3 क्वांटम नंबरचा. तर पहिला आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दुसरा आहे अजीमुथल क्वांटम नंबर. तिसरा आहे मॅग्नेटिक. कोणता? मॅग्नेटिक. you know that magnetic quantum number. So these are the 3 types of quantum number. Principal quantum number denoted by काय असतो? n. Azimuthal quantum number denoted by l. Magnetic quantum number denoted by ml. So a set of आपल्याला एक सेट भेटतो असं 3 क्वांटम नंबरचा सेट भेटतोय. सगळं केव्हा? जेव्हा स्क्रॉडिंगर इक्वेशनला सोडवा तेव्हा भेटतो. जेव्हा स्क्रॉडिंगर इक्वेशनचं आपण सोल्युशन करायलो तर आपल्याला एनर्जी भेटली आणि काय भेटलं? साय. करस्पॉन्डिंग सायला, कोणत्याही सायला काय एनर्जी असते ती आपल्याला भेटली. सो साय इज द वेव्ह फंक्शन. इट इज अ मॅथमॅटिकल वेव्ह फंक्शन असतो. इट डिटरमाइन्स द कोऑर्डिनेट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचे कोऑर्डिनेट सांगतो. वेव्ह फंक्शन म्हणजे काय असतं? इट इज अ परत मॅथमॅटिकल असतो फंक्शन अँड विच डिटरमाइन्स. साय काय डिटरमाइन करतो ते पुढे पाहू आपण. The energy and psi wave function is the characteristic of three quantum numbers. Characteristics कोणाचे? 3 क्वांटम नंबरचे. प्रिन्सिपल, अजिमुथल, मॅग्नेटिक. काय असतात क्वांटम नंबर्स पण सांगू आपण पुढे पाहू.
हे क्वांटम नंबर 1 बाय 1 आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर, हे पण आपण तिन्ही पुढे 1 बाय 1 पाहू. इथपर्यंत समजलं? स्क्रोडिंगर इक्वेशन सोल्युशन थोडंसं हार्ड आहे थोडंसं, राईट? समजलं इथपर्यंत? हो, ठीक आहे, समजलं ना इथपर्यंत? राईट, हां, छान. आवाज येतो सर्वांना? राईट. आता पुढे काय होतं बघा. आता आपण म्हटलो वेव्ह फंक्शन म्हणजे काय, म्हणजे म्हणालो तुम्हाला, तर वेव्ह फंक्शन म्हणजे काय असतं, एक मॅथमॅटिकल फंक्शन असतं. उपाय वेव्ह फंक्शन म्हणजे काय नेमकं कसं आहे मला हे कळलं. आता एनर्जी लेवल, एनर्जी क्वांटाइज होते एनर्जी लेवल, ठीक आहे. आता एवढी बी बघा कशी गॅरंटी असते वेव्ह फंक्शनची. वेव्ह फंक्शन मुळे आपल्याला काय होते की समजा एक इलेक्ट्रॉन आहे, सपोज इन इलेक्ट्रॉन इन एनर्जी लेवल, एखाद्या एनर्जी लेवल मध्ये किंवा एखाद्या एनर्जीचं स्टेट मध्ये, एनर्जी स्टेट असते किंवा लेवल असते माहिती आहे तुम्हाला. जसं बोर यांनी म्हटले होते ना, हा इलेक्ट्रॉन आहे समजा, कुठे आहे, एनर्जी स्टेट 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे. एनर्जी लेवलला करस्पॉन्डिंग कोण असतो हे सांगा बस, तुम्हाला मग कळायला समजतो. एनर्जी लेवलला करस्पॉन्डिंग कोण असतो? एनर्जी कोणती एनर्जी लेवल असेल तर त्याला करस्पॉन्डिंग कोण असतं? एनर्जी लेवलला करस्पॉन्डिंग कोण असतं? नाही, एच कसा असेल? एनर्जी लेवलला करस्पॉन्डिंग साय असते, है ना? एनर्जी लेवलला करस्पॉन्डिंग साय, आणि मग त्याच्यापासून एच काढता येते, एच कन्स्ट्रक्ट करतात, एच इज कन्स्ट्रक्टेड. एनर्जी लेवल करस्पॉन्डिंग टू कोणाला असतो? एनर्जी लेवल करस्पॉन्डिंग टू साय. बघा नीट लक्ष द्या, एखादा इलेक्ट्रॉन आहे इथं, याची करस्पॉन्डिंग साय, या इलेक्ट्रॉनची किंवा या इलेक्ट्रॉनची आपल्याला साय माहित आहे. आपल्याला साय माहित आहे तर आपल्याला त्या इलेक्ट्रॉनची कंप्लीट इन्फॉर्मेशन देऊ शकतो आपण. फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ कोणाची करस्पॉन्डिंग साय, फ्रॉम दिस साय, साय मीन्स व्हॉट? वेव्ह फंक्शन. या साय वेव्ह फंक्शन वरून आपण काय करू शकतो? त्या इलेक्ट्रॉनची कंप्लीट इन्फॉर्मेशन, वी कॅन गिव्ह द कंप्लीट इन्फॉर्मेशन. इलेक्ट्रॉनची आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन सांगता येते. कशावरून? कोणता इलेक्ट्रॉन, फक्त तुम्ही कोणत्या एनर्जी लेवल मध्ये आहे सांगा फक्त बस. कोणता इलेक्ट्रॉन कोणत्या एनर्जी लेवल मध्ये आहे सांगा, त्या एनर्जी लेवलची जी करस्पॉन्डिंग साय असेल त्या सायवरून आपल्याला त्या इलेक्ट्रॉनची पूर्ण इन्फॉर्मेशन सांगता येते. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनचा साईज कसा आहे, एनर्जी किती आहे, त्याचा शेप कसा आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची माहिती. काय माहिती? त्याचा साईज कसा आहे इलेक्ट्रॉनचा, त्याचा शेप कसा आहे, किंवा इलेक्ट्रॉनची एनर्जी, तो न्यूक्लियस पासून किती अंतरावर आहे, ही सगळी माहिती. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑफ, कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑफ कोणाची? इलेक्ट्रॉनची साय. मग साय काय? वेव्ह फंक्शन इज अ मॅथमॅटिकल फंक्शन. ओके, दिस साय इज व्हॉट? इट इज अ मॅथमॅटिकल फंक्शन आहे. ओके, मॅथमॅटिकल फंक्शन. साय इज व्हॉट? इट इज अ मॅथमॅटिकल फंक्शन, राईट? आता पहा पुढे काय आहे. Psi is mathematical function, and this psi is what now? It is a mathematical function. Your function is a mathematical function. जो काय determine करतो? Coordinate of electrons, which determines the coordinates of electrons. Electron चे coordinates सांगतो. Coordinate म्हणजे काय आवडलं? x y z coordinate असतात. तर हे इलेक्ट्रॉनचे आपल्याला कोऑर्डिनेट्स भेटतील. इलेक्ट्रॉन्सचे काय भेटतील आपल्याला? कोऑर्डिनेट्स. कशावरून भेटतील? साय वरून. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द कोऑर्डिनेट्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हॉट? दॅट इज द साय, मॅथमॅटिकल फंक्शन. लक्षात सोपं आहे. आणि इट इज, हे पण काय? थेरॉटिकल आहे पण. ओके, इट इज अ फिजिकल, आणि हे पण कसं असते? फिजिकल आहे साय. मॅथमॅटिकल फंक्शन असून कसं असते? नुसतं फिजिकल आहे. बघा इंटरेस्टिंग पॉइंट आहे. तर साय इज मॅथमॅटिकल असून तो काय करतो? इलेक्ट्रॉनचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सांगतो, आणि इट इज फिजिकल. नाव साय वरून आपल्याला काय काढता येते? एखादा हायड्रोजन किंवा हायड्रोजन लाइक स्पेशीज आहे. ओके, हायड्रोजन ऑर व्हॉट?
हायड्रोजन लाईट. नीट लक्ष द्या. आता तुम्ही लक्ष नाही दिले कळत नाही पुढचं. इथपर्यंत कळालं ना बघा. आता काय म्हणालो आपण पहिलं, psi is a काय आहे, wave function. psi is a mathematical function which determines the coordinate of electron. इलेक्ट्रॉनचे कोऑर्डिनेट सांगतो. आता खूप सोपं आहे हा, हे अवघड होतं, आता सोपं आहे पुढे बघा. आता सोपं कसं आहे की हायड्रोजन और हायड्रोजन लाईक स्पेशीज मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? या स्पेशीज मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो माहिती आहे तुम्हाला? किती इलेक्ट्रॉन असतात यांच्यामध्ये? 1 इलेक्ट्रॉन असतो, माहिती आहे नाही? हायड्रोजन आणि हायड्रोजन लाईक स्पेशीज मध्ये हा बरोबर 1 इलेक्ट्रॉन असतो. हायड्रोजन और हायड्रोजन लाईक स्पेशीज मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो आणि ह्या 1 इलेक्ट्रॉनचा हा जो वेव्ह फंक्शन जो आहे तो वेव्ह फंक्शन म्हणजे त्या 1 इलेक्ट्रॉनचा दॅट इज कॉल्ड एज ॲटॉमिक ऑर्बिटल. त्याचा जो साय असतो या सायला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज ॲटॉमिक ऑर्बिटल. जे SPDF असतात ना, 1s 2s 3s जे तुम्ही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन भरतात ना त्याच्यात, त्यालाच काय म्हणतात? ॲटॉमिक ऑर्बिटल. सो दिस इज कॉल्ड एज 1 इलेक्ट्रॉन ऑर्बिटल. आणि या स्पेशीजला काय म्हणतात? such species are called as such type of species are called as single electron. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? ओनली 1 इलेक्ट्रॉन. सिंगल इलेक्ट्रॉन सिस्टीम. आपण सिस्टीम पासून सुरुवात केली होती, म्हणजे इलेक्ट्रॉन म्हटलं होतं मी तुम्हाला, किंवा ॲटम मॉलिक्यूल ज्यांची एनर्जी काय होत नाही, डू नॉट चेंज विथ टाइम. इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज होते का? नाही होते. हे बोरने पण म्हटलं होतं, काय काय गोष्टी बोरने पण म्हटल्या. इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होत नाही, चेंज होत नाही. ओके. the electron energy of electron do not change. It was also said by the Bohr also. So this determines the coordinates, that are the which coordinates, x, y and z coordinates, physical. Single electron system इथपर्यंत कळालं सर्वांना? इथपर्यंत कळालं? समजायले? हो हां, समजायले बघा. थोडंसं हार्ड आहे. हां, ॲटॉमिक ऑर्बिटल पॉईंट कळाला. मग ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय असतं? व्हॉट इज ॲटॉमिक ऑर्बिटल? काल थोडंसं मी मागे कुठेतरी किंवा सांगितलं होतं, हे आठवते का तुम्हाला? आपण काय म्हटलं होतं मागे? एक प्रोबॅबिलिटी असते, शक्यता असते. ॲटॉमिक ऑर्बिटल मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी ॲट अ पॉइंट असेल कोणत्या ठिकाणी. प्रोबॅबिलिटी ॲट अ पॉइंट इन कुठे? ॲटम मध्ये. Okay, the atomic orbital means the probability at a point that is proportional to psi square. The proportional असते probability कोणाला? Proportional to psi square at that point. Proportional to the same point psi square at that point. Probability मागे म्हटलं होतं, आठवते तुम्हाला कुठेतरी? Probability म्हणजे आपण कोणाला म्हटलं होतं? शक्यताला. Probability म्हणजे काय असते? शक्यता. हा, व्हेरी गुड. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. प्रेसिजन म्हणजे काय? खात्री. प्रेसिजन. पण खात्री होती का? नाही. कुठेतरी इलेक्ट्रॉन आहे अशी शक्यता ऑर्बिटल मध्ये. हे सगळं जे आहे ना, एक थोडक्यात सांगू तुम्हाला कसं. थोडक्यात बघा. हे काय? न्यूक्लियस. हे सगळं इतकं नाही कळालं तरी हे कळालं तर महत्वाचं. हे कळणं खूप महत्वाचं. इलेक्ट्रॉन फिरायले. इलेक्ट्रॉन फिरायले सर्वांना माहिती आहे. परत इथे फिरत राहते इलेक्ट्रॉन. समजायला नाही? हा हा, पण इलेक्ट्रॉन कुठे आहे सांगता येतो का आपल्याला? समजायले? हा, छान. इलेक्ट्रॉन कुठे आहे सांगता येते का? शक्यता. इलेक्ट्रॉन इथं आहे, इथं येते. इथं आहे म्हटलं तर इथं येते. अरे इथं आहे म्हटलं इथं येते. अरे इथं आहे, इथं कुठं आहे मग? इलेक्ट्रॉन कुठं आहे? कहाँ ढूंढोगे इलेक्ट्रॉन को? मिलेगा क्या? नहीं मिलेगा इलेक्ट्रॉन. नहीं, इलेक्ट्रॉन नहीं मिलेगा. इलेक्ट्रॉन मिलेगा क्या? नहीं. यहाँ से यहाँ से यहाँ से यहाँ इलेक्ट्रॉन नहीं मिलेगा. पण इलेक्ट्रॉन की क्या मिलेगी? एक प्रोबॅबिलिटी मिलेगी. इलेक्ट्रॉनची शक्यता भेटेल. इलेक्ट्रॉन कुठेतरी एखाद्या ठिकाणी भेटते. ते पण 3 डायमेन्शनल भेटते. भेटते तर भेटते कसं भेटते? 3 दिशेमध्ये भेटते आपल्याला. कोऑर्डिनेट, याचे कोऑर्डिनेट असतात इलेक्ट्रॉन. इथं भेटायले समजा इलेक्ट्रॉन भेटलं तिथं बघा. तिथे डब्बा बनवलं, तिथं काय आहे? त्या डब्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन आहे. हा, काय त्याच्यामध्ये?
इलेक्ट्रॉन आहे, ती प्रोबॅबिलिटी इलेक्ट्रॉनची काय आहे, प्रोबॅबिलिटी. त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे, त्याला म्हणतात ऑर्बिटल. यालाच काय म्हणतो आपण, ॲटॉमिक ऑर्बिटल. इट इज कॉल्ड ॲज ऑर्बिटल. यालाच काय म्हणावं, ऑर्बिटल. आता कळालं ऑर्बिटल म्हणजे काय असते, प्रोबॅबिलिटी असते, शक्यता असते इलेक्ट्रॉनची. हे एवढं सगळं जे सांगितलं मी ते थोडक्यात, हे थोडक्यात असं लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉन तर मी भेटतच नाही, फिरत राहते, बोर पण नाही म्हटलं होतं. ॲटॉमिक ऑर्बिटल मीन्स व्हॉट, इट इज अ प्रोबॅबिलिटी ॲट अ पॉइंट इन ॲटम युअर प्रोपोर्शनल टू साय स्क्वेअर. ही प्रोबॅबिलिटी कोणाला प्रोपोर्शनल असते, साय स्क्वेअर म्हणजे आपलं वेव्ह फंक्शन असतं. वेव्ह जे असतात ना, वेव्ह फंक्शन साय. ओके, वेव्ह फंक्शन साय करस्पॉन्डिंग कोणाला असते, एनर्जीला. स्क्रॉडिंगर इक्वेशन समजायला तुम्हाला मोठी गोष्ट आहे. स्क्रॉडिंगर इक्वेशन कोणालाच म्हणजे तेवढं समजत नाही असतं. समजायला इथपर्यंत स्क्रॉडिंगर इक्वेशन. ओके, काय चालू आहे आता, स्क्रॉडिंगर इक्वेशन चालू आहे. राईट. आता काय होतो, याच्या पुढे आहे आता स्क्रॉडिंगर इक्वेशन. जर आपण हायड्रोजन आणि हायड्रोजन लाईट साठी वापरला, कोणासाठी वापरलं होतं आपण इथपर्यंत, आता हायड्रोजन. म्हणजे जे ॲटॉमिक ऑर्बिटल हायड्रोजनचे आहे, द ॲटॉमिक, त्याला काय म्हटलं आपण, ऑर्बिटल. द ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन, याला आपल्याला स्क्रॉडिंगर इक्वेशन सोल्युशन झालं बघा. स्क्रॉडिंगर इक्वेशनचं काय झालं, सोल्युशन झालं. तर मल्टी इलेक्ट्रॉनचा आपण काढू, कोणाचा, मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिसचा. जेव्हा आपण मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन होता, भेटला, एकच आहे, भेटायला विचार, डब्यामध्ये बंद पण केलं त्याला. एक इलेक्ट्रॉन होता हायड्रोजन मध्ये, 10 इलेक्ट्रॉन असलं तर लावणार 10 डबे. किती डबे लावावे लागतील आपल्याला, 10 इलेक्ट्रॉन असले तर. मल्टी इलेक्ट्रॉन आहेत बघा, किती इलेक्ट्रॉन असतील, मल्टी इलेक्ट्रॉन असेल, है की नाही. मल्टी इलेक्ट्रॉनला यावेळी काय करावं लागते, डिफिकल्ट. स्क्रॉडिंगर इक्वेशन वाज डिफिकल्ट होता. मल्टी इलेक्ट्रॉनला स्क्रॉडिंगर इक्वेशन कसा होता, डिफिकल्ट. सो दिस डिफिकल्टी वाज ओव्हरकम. ही डिफिकल्टी पण दूर काढली, ओव्हरकम. कशाने, बाय सम अप्रॉक्सिमेट. काही काय घेतले ते अप्रॉक्सिमेट, काही असं अंदाज लावले, अप्रॉक्सिमेट, सम अप्रॉक्सिमेट अनालायसिस. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन केले, कशाद्वारे, बाय मॉडर्न कम्प्युटर. त्यावेळी कम्प्युटर होता, त्यावेळेस आहे बरे, आताच नाही. आता मोबाईल आहे, समजा कोरोनाला होत नाही गेले काय, त्यावेळी कम्प्युटर भेटत नव्हतं. त्यावेळी कम्प्युटर भेटत होतं का, त्यावेळेच सांगायला मी, आताच नाहीये. समजायले कवाच आहे, त्यावेळेस. त्यावेळी कम्प्युटर भेटत नव्हतं, एक कम्प्युटर भेटलं म्हणजे तरी स्क्रॉडिंगर यांनी काढले. आता पाहिजे होते ते सायंटिस्ट कोरोनाला, आताच काढले होते, हे कम्प्युटर भेटले बघा. कम्प्युटर मध्ये काय केलं मग त्यांनी, मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिसचा ॲटॉमिक ऑर्बिटल काढले त्याचे. वा, ॲटॉमिक ऑर्बिटल काढले कुणाचे, मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिसचे काढले. याच्यावरून तुम्हाला अंदाजा लागायला असेल आता, काही बी येऊ काढता येते की नाही. मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिसचं पण काढता आलं, समजायले का हो. अप्रॉक्सिमेट वरून काय काढले, मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिसचा पण काढले. आणि मल्टी इलेक्ट्रॉन स्पेसिस कम्प्युटर लावून मग असं कॅल्क्युलेशन केले सगळं. कॅल्क्युलेशन शोज, मग त्यांची कॅल्क्युलेशन काय दाखवले, हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल होते, ॲटॉमिक ऑर्बिटल सेम होते कोणासारखे, दॅट इज त्याच्यामध्ये रॅडिकल वे, त्यांचा रॅडिकल वे कसा होता, सेम होता. जसं कोणासारखं होतं, हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमचे जे ऑर्बिटल होते, ॲटॉमिक ऑर्बिटल मल्टी इलेक्ट्रॉनचे पण कसे आले, रॅडिकल वे दोघांचा सेम होतो, त्यांच्यासारखेच होते. ओके, हायड्रोजन ॲटम सारखेच होते. पण याच्या डिफर इन व्हॉट, दे आर डिफर इन द अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये काय होता, डिफर इन द न्यूक्लिअर चार्ज. डिफर इन न्यूक्लियसचा चार्ज असतो, त्या चार्जवर त्यांचा काय होता, फरक होता. डिफर इन द न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लियसवर चार्ज असतो, प्लस मायनस असते. न्यूक्लियसच्या चार्जमुळे काय होऊन जाते, ऑर्बिटल कॉन्ट्रॅक्ट्स. ऑर्बिटल काय होऊन जातात, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय होणे, असे छोटे होतात. एक्सपांड म्हणजे काय होणे, मोठे. आकुंचन होते, दॅट इज कॉल्ड एज कॉन्ट्रॅक्ट होते.
आकुंचन प्रसारण माहिती आहे ना तुम्हाला. ऑर्बिटल कॉन्ट्रॅक्ट झाली, न्यूक्लियसचा चार्ज वाढवला आपण. बघा न्यूक्लियसचा चार्ज वाढवला, न्यूक्लियसचा चार्ज वाढवला तर हे काय होते याच्याकडे अट्रॅक्ट होते न्यूक्लिअर चार्ज. तर न्यूक्लिअर चार्ज मध्ये डिफर होतं मल्टी इलेक्ट्रॉनचं. कोणाचं? मल्टी इलेक्ट्रॉन मध्ये न्यूक्लिअर चार्जचा काय होता डिफरन्स होता. हे आहे स्क्रॉडिंगर इक्वेशनचं सोल्युशन. समजलं? स्क्रॉडिंगर इक्वेशन समजलं सर्वांना? ओके ओके. यानंतर पुढे आहे याचे सिग्निफिकन्स, याचे फीचर्स. फीचर्स पाहूत क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचे. फीचर्स उद्या पाहूत आपण, आहे की नाही. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. तर ह्या मॉडेलमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या? एनर्जी असते, क्वांटम नंबर असतात तीन क्वांटम नंबर सांगितलं मी. कोणते कोणते 3 क्वांटम नंबर असतात? काय म्हटलं आपण, आहे लक्षात? 3 क्वांटम नंबरचे नाव सांगा. आता सांगितले कोणकोणते आहे का लक्षात? नाही 3 क्वांटम नंबर. हा काय हो, कोणकोणते? पहिला कोणता? प्रिन्सिपल. हो व्हेरी गुड. दुसरा? पहिला प्रिन्सिपल. दुसरा? क्वांटम नंबर कोणकोणते असतात? अजिमुथल, प्रिन्सिपल. तिसरा? मॅग्नेटिक. व्हेरी गुड. मॅग्नेटिक, अजिमुथल. अजिमुथल डिनोटेड बाय एल असतं, प्रिन्सिपल डिनोटेड बाय एन. प्रिन्सिपल मॅग्नेटिक. ओके. याचा फॉर्म्युला, स्क्रॉडिंगरचा फॉर्म्युला सांगता येईल? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन ॲटम? हायड्रोजन ॲटमचा फॉर्म्युला, आपलं स्क्रॉडिंगर इक्वेशनचा फॉर्म्युला फॉर हायड्रोजन ॲटम. स्क्रॉडिंगर इक्वेशनचा फॉर्म्युला E psi is equal, H psi is equal to E psi. काय लिहिले ते देवडे? काय लिहिले? E psi is equal to काय? H psi. H psi is equal to E psi. राईट, व्हेरी गुड. E psi is equal to H psi. psi म्हणजे काय? psi म्हणजे काय? psi म्हणजे काय? psi म्हणजे काय म्हणलं तर काय म्हणणार तुम्ही? वेव्ह फंक्शन. आणि वेव्ह फंक्शन म्हणजे काय म्हणलं तर काय म्हणणार? आता सांगा बरं. हे सांगितलं तर मी समजतो, कळालं. वेव्ह फंक्शन म्हणजे काय म्हणलं तर काय म्हणणार तुम्ही? psi म्हणणार का? बघा हुशार. psi म्हणजे वेव्ह फंक्शन. आणि वेव्ह फंक्शन म्हणजे काय? वेव्ह फंक्शन म्हणजे काय? थोडं डोकं लावा, गडबड करू नका. थोडं डोकं लावून सांगा. psi म्हणजे वेव्ह फंक्शन. राईट, व्हेरी गुड. वेव्ह फंक्शन म्हणजे ऑर्बिटल. कोणता ऑर्बिटल? ॲटॉमिक ऑर्बिटल. काय म्हणू त्याला? कोणता ऑर्बिटल? ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय असते? प्रोबॅबिलिटी असते. ते काय असते? ते प्रोबॅबिलिटी असते. उगं नाही नाही, थेरॉटिकल. मी पहिलेच म्हटलं होतं हे काय खरं नाही. काय थेरॉटिकल असते. ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय असते? प्रोबॅबिलिटी असते, शक्यता. कुठं असते? इलेक्ट्रॉनची शक्यता असते, प्रोबॅबिलिटी. इलेक्ट्रॉनची काय असते? प्रोबॅबिलिटी. समजा तुम्ही कॉलेजहून कुठे चालले? घरी चालले. शाळेहून घरी चालले. तुमचा मार्ग आहे, शाळेपासून कुठे जायचं आहे? घरी. पण तुम्ही, एक अड्डा आहे तुमचा, तिथं तुम्ही लय आढळतात, तिथं बसतात दररोज त्या अड्ड्याला. तुमचा मार्ग काय? शाळा आहे, घर आहे. पण तुम्ही मध्ये थांबायले कुठंतरी. त्या अड्ड्याला काय म्हणायचं? ऑर्बिटल. त्याला काय म्हणतात? जिथं तुम्ही थांबता, तुमची प्रोबॅबिलिटी आहे तिथं भेटण्याची, त्या मार्गामध्ये जी भेटण्याची शक्यता असते त्याला काय म्हणायचं? ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे शक्यता. ठीक आहे, कळालं आता? याला जितकं अजून कळणार तितकं कमीच आहे. वेगवेगळ्या प्रकारे याला समजून घ्या. कितीही समजलं तरी काय असतो? कमीच असतो. ठीक आहे, त्यामुळे आपण समजलं असेल सर्वांना. ओके, फाईन, थँक्यू. ओके, ओके, राईट.